काही नेते बघा, आमचं सगळं भोळा बाबड आहे, आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही. त्याच्याबरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे, आपला दिलीप आबा आहे, दीपक आबा गाडीमध्ये एकत्र बसले. बापूला माहित आहे की यो माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता, पण एका गाडीत बसले. ते एवढा मोठ्या मनाचं आहे. आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत, पण काही चक्के पंजे नाही, पण कला साधी असतात, साधी बिधी असतात, इनोसंट असतात, पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात. शहाजी बापू आपण जरी पराभूत झाला असाल तरी जबाबदारी आपली संपलेली नाही. बघा लोकांमध्ये किती तुमच्याबद्दल क्रेज आहे. मी रस्त्यावर येताना पाहिलं तुमच्याबद्दल किती क्रेज आहे लोकांच्या मनामध्ये. खरी लढाई तर आता सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, तुम्हाला इथं आता पक्ष म्हणून मी सांगतो, शिवसेना वाढीचं काम तुम्ही करताय. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, या सगळ्या गोष्टी आपण करता. आता महायुती आहे, आपलं महायुतीचं हे व्यासपीठ आहे. आणि म्हणून महायुती मजबूत करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपल्याला जिंकायची आहेत. आणि म्हणून त्यासाठी एवढंच सांगतो, बापूंना देखील मी असं मोकळं ठेवणार नाही, बापूला देखील जबाबदारी देईन. आणि त्यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा, आपण एक मोठं पुण्याचं काम आज केलं. बापूंचं स्मारक इथं मला आल्यानंतर कळलं की त्या मुख्यमंत्री असताना 2 कोटी रुपये पुतळ्याला, मला तर आठवतही नाही, कारण मी कधी कधी काम बघितलं नाही. कुठलं काम आहे बाबा, हे काम आहे कसं, आणि कुठल्याही ह्याच्यावर मी कधीही कुणाला किती पैसे दिले फक्त एवढी जाणीव मला होती. माझं या हाताला दिलेलं या हाताला कधी कळू दिलं नाही मी. तो इथे एक चिठ्ठी आलेली आहे की बाबासाहेब आंबेडकर स्मारकास 50 लाख रुपये बापूंची मागणी आहे. काय 50 लाख रुपये पाहिजेत? 50 लाख रुपये बाबासाहेबांनी तर आपल्याला पैसे दिलेत. बाबासाहेबांच्यामुळे तर आपण सरकार चालवतोय. त्यामुळे 50 लाख रुपये तुम्हाला आत्ता इथून, मी तुम्हाला इथून विमानात बसेपर्यंत तुमच्याकडे 50 लाख रुपयाची मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. बापू तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. बापूकडून लक्षात घेतलं पाहिजे की मनाचा मोठेपणा कसा ठेवायचा असतो. माझं आणखी मन मोठं होणार आहे तुमच्याकडे बघून. त्यामुळे पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.